तर दुसरीकडे पुण्यातील भिडे पूल आता पाण्याखाली गेल्याचं समजतंय। दरम्यान बाबा भिडे पूल आता मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेलेला आहे। खडकवासला धरणातून 39,000 क्युसेकनं सध्या विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे इथली परिस्थिती या ठिकाणी भीषण आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांच्याकडून। अजिंक्य, काय सांगाल? पुण्यातील भिडे पूल आता पाण्याखाली गेल्याचं कळतंय। मोहिनी, अगदी बरोबर आहे। गेल्या 3 दिवसापासून पुण्याचा घाटमाथा आणि धरण परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होतोय आणि त्याचाच परिणाम जो आहे तो खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येतोय। गेल्या 3 दिवसापासून पुण्यातील बाबा भिडे पूल जो आहे तो पाण्याखाली असल्याचं चित्र आहे। सध्या मी बाबा भिडे पुलाच्या समोरच्या पुलावर आहे आणि आपण पाहतोय की मुठा नदीचं पात्र जे आहे ते ओसंडून वाहत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। खरं तर काल दुपारपासून काही प्रमाणात पावसाने उसंत घेतली होती, मात्र आता पुन्हा एकदा पुण्यात पाऊस सुरू झालेला आहे। घाट परिसरात आणि धरण परिसरात देखील मुसळधार पाऊस पडत असल्याची माहिती समजते। त्यामुळे सध्या जो 39,000 क्युसेक वेगाने मुठा नदी पात्रात विसर्ग सुरू आहे तो वाढवण्याची देखील शक्यता पाटबंधारे विभागाकडून वर्तवण्यात येते। नक्कीच अजिंक्य, या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।